नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण हरतालिकेची पूजा विधी वगैरे तोही व्हिडिओ बघितला. तर आता सगळ्यांचा एक प्रश्न आहे की आपण नाही का हरतालिका पूजेचं विसर्जन किंवा उत्तर पूजा कशी करायची, तर तो हा व्हिडिओ आहे. तर आपण हरतालिकेची पूजा व विसर्जन आपण दुसऱ्या दिवशी करतो, कारण शुक्रवारी हरतालिकेचे उपवास आहे. तर आपण शनिवारी गणपती बाप्पा आल्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे तो. आणि कुणाकुणाला गावाला जायचं असते त्या लोकांनी काय करा, म्हणजे आपण घरामध्ये जी शिवलिंग वगैरे बनवतो, तर त्यांना जमलं तर ते उत्तरपूजा तुम्ही संध्याकाळी नाही करू शकत, कारण ती उत्तरपूजा आपण दुसऱ्या दिवशी सकाळीच करणार आहोत. तर त्यासाठी ज्यांना नाही जमत त्यांनी मग मंदिरामध्ये जाऊन पूजाविधी वगैरे केली तरी चालेल. आणि आपण कोणता पदार्थ खाऊन नाही का आपण हरतालिकेचा उपवास सोडणार आहोत. तर काय काहींच्या इकडं पद्धत असते की गणपती बाप्पा बसल्यानंतरच हरतालिकेचा उपवास सोडतात. आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे, गणपती बाप्पा आपण स्थापन केल्यानंतरच आम्ही हरतालिकेचा उपवास सोडतो. तर तसंच असते. तर आपण काय करायचं आहे, तर जे आपण जे विड्या हरतालिकेला जे पूजेला मांडलेलं आहे ते साहित्य, म्हणजे आपण शृंगारचं काय साहित्य मांडलेलं आहे किंवा ओटीचं मांडलेलं आहे. तर मी 2 ओटी मांडलेल्या आहेत, पार्वती आणि सखी दोघींच्या 2 ओट्या मांडल्या आहेत. तर त्याच्यावरती ते आपण विड्याचे जे सामान ठेवलेलं असते, तर त्याचं काय करायचं, तर ते आपण त्या वस्तू आपण नाही का पंडितजींना दान केल्या तरी चालेल, नाही का असं ठेवल्या तरी चालतील आपल्यापाशी. आणि असं म्हणजे कुणाला काय म्हणजे खायचं वगैरे, तर काहीच न खाता आपण उपवास धरतो. पण ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांनी फळं वगैरे, नाही तर नाही का ज्यांना ना अगदीच काही जमत नाही, काय आजारी वगैरे आहे, तर त्यांनी खिचडी वगैरे खाऊन केलं तरी चालेल. पण हा उपवास खरं तर काही न खाता म्हणजे फक्त फळावरती धरायचा असतो. तर याची उत्तरपूजा तर तुम्हाला समजले आहे. तर उत्तरपूजा आपण दुसऱ्या दिवशीच करणार आहोत. आणि जे आपण वाळूचा शिवलिंग बनवला आहे, तर ती नंतर आपण सकाळमध्ये हातामध्ये एक अक्षता घेऊन नाही का अक्षता घेऊन भोलेनाथाला म्हणजे शंकराला म्हणायचं आहे की माझ्याकडून काय चुकलं तर मला नाही का आम्हाला माफ करा, आणि माझी साधी भोळी सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करते. आणि त्या अक्षता पिंडीवरती व्हायच्या आहेत. आणि त्या पिंडीवरती वाहिल्यानंतर ना ते नंतर आपण ते वाळूचे सगळे वाळू परत ना आपण ज्या सखी पार्वतीने सखी जे केले आहे त्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत. आणि नसतील तर तुम्ही वाळूच्या केल्या असतील तर त्या आपण त्याही आपण एका नाही का कोणत्याही झाडाच्या खाली ती वाळू आपण नेऊन ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे आपण ही उत्तरपूजा करायची आहे. आणि आपण काय खायचं आहे, तर शंकराला प्रिय असते दही भात. तर दही भात खाऊनच आपण उपवास सोडायचा आहे. तर काय कायांना दही वगैरे नाही आवडत, तर त्यांनी थोडंसं एक चमचाभर दही भात खाऊन उपवास सोडल्यानंतर दुसरं भोजन केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण अशी उत्तरपूजा करणार आहोत. तर एकदम साधी आणि सरळ सोप्या पद्धतीनं आपण करायचं आहे, असं काही नाही आहे. आणि गणपती बाप्पा बसवल्यानंतर मग उत्तरपूजा करून घ्या तुम्ही. आणि जे गावाला वगैरे जाणार आहेत, जर त्यांनी मांडलेलं आहे घरामध्ये, तर ते घरामध्ये तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे गणपती बाप्पा बसून आपण आलो माघारी, तर आपण दुसऱ्या दिवशी ते विसर्जन करावं, त्याची उत्तरपूजा तुम्ही करा. कारण आपण ज्याच्यामध्ये वाळूचं ते लिंग बनवलेलं असते शंकराच्या, नंतर ना पार्वती सखी बनवलेलं असतं, तर आपण त्याची पूजा केलेली असते, आपण त्याचा अभिषेक वगैरे केलेला असतो. तर त्या गोष्टी नाही का आपण नाही का असं ही नको व्हायला, तर आपण व्यवस्थित त्याची पूजाविधी करायला पाहिजे. तर उत्तरपूजा ही आपण अशा प्रकारे करायची आहे. आणि ते सगळ्याचं विसर्जन एखाद्या झाडाखाली सोडा तुम्ही, नाहीतर नाही का. आणि जी फळं आपण ठेवली होती म्हणजे याच्या पुढं, ती आपण नाही का आपण स्वतः खाल्ली तरी चालतील, नाहीतर अशी नाही का लहान मुलांना वाटली तरी चालेल. तर ह्या सगळ्या नाही का गोष्टी नंतर आपण ते सगळं ते ओटीचं वगैरे तर ते हे करा. शृंगारचं जे सामान आहे ज्यांनी ठेवलेलं आहे ते, तर ते शृंगारचं सामान कुणी तुम्ही तुमच्या म्हणजे आजूबाजूला कोण असेल त्यांना दिलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण हे उत्तरपूजा व विसर्जन करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला